येस पाटील. हा. आणि 1 मार्चला पाणी सुटणार. त्याच्यामध्ये आम्ही आग्रहाने सांगितलं की पारनेरमध्ये अनेक आंदोलनं चालू आहेत. हा पाटील. म्हणजे हा. तुमचं सुद्धा मी बघितलं. हा. तर त्याच्यात कांदा पीक हे नगदी पीक आहे पारनेर तालुक्यातलं आणि हा, त्याला पाटील. जर तुम्ही आता पाणी वेळेमध्ये नाही दिलं तर मग नंतर ते पाणी सोडून उपयोग होणार फायदा नाही. होणार नाही. बरोबर. हा. मीटिंगमध्ये मी भांडलो तिथे. त्याच्यानंतर त्यांनी ती तयारी दाखवली आणि 1 मार्चला पाणी सोडायचा सर्वानुमते ठराव घेतला. थँक्यू पाटील. हो. त्याच्यानंतर दुसरा विषय असा की ह्या ज्या पाणी वापर संस्था आहेत हो. यांना समकक्ष दर्जा द्यावा. म्हणजे समजा सेवा सोसायटी, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी हा. याच्यामध्ये या पाणी वाटप संस्था ज्या पाणी वापर संस्था ज्या आहेत त्यांना स्थान द्यावं. हा. त्यांना एक प्रतिनिधी त्याचा असावा असं देखील सांगितलं. तर ते त्यांचं म्हणणं आहे की हा कॅबिनेटमध्ये घ्यावा लागेल विषय. परंतु त्यांनी तो कॅबिनेटमध्ये घेण्यासाठी सुद्धा आज घेतला. हा. तर मी आता तुमची पोस्ट पाहिली म्हणून तुम्हाला पहिला फोन तुम्हाला केला. थँक्यू पाटील. शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या स्वर्गीय वसंतदादांपासून तुमचं कुटुंब शेतकऱ्यांसाठी लढतंय. त्याबद्दल काही दुमत नाही. याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद पाटील. आभारी. तुम्ही त्या सल्लागार समितीचे एक सदस्य असल्यामुळे तुम्हाला 100% तो अधिकार आहे. त्याबद्दल पण धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. वेलकम पाटील. हो.